शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आज एक पत्र जे आहे ते संस्कृत भाषेमध्ये थेट विधान परिषदेच्या सभापतींना पाठवलेलं आहे। आपल्याबरोबर सुषमाताई अंधारे आहेत। तुमच्यावरती सभापती पदाचा अवमान केल्याचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। आज तुम्ही पत्र लिहिलेलं आहे, पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं? पत्रातला माझा सरळ साधं म्हणणं हे आहे की गुन्हा आणि चूक यात फरक असतो। मी जे काही माझ्याकडून झालेली ती अनावधानाने झालेली चूक आहे, तुम्ही त्याला गुन्हा सदरात मोडू शकत नाही। म्हणजे जितक्या अनावधानाने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे लोकसेवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न लोकसेवा आयोगाच्या ऐवजी मी निवडणूक आयोगाकडे नेतो असं म्हणतात, किंवा जितक्या अनावधानाने ते महामहिम राष्ट्रपती पदावरच्या व्यक्ती असणाऱ्या द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख पंतप्रधान असा करतात, हे जितकं अनावधानाने स्लिप ऑफ टंग झालेलं आहे तितक्याच अनावधानाने, जितक्या अनावधानाने सन्माननीय उपमुख्यमंत्री दादांनी PhD करून काय दिवे लावायचे आहेत का हे जितक्या अनाहुताने नकळतपणे म्हटले, तितक्याच अनावधानाने अगदी स्लिप ऑफ टंग ही दंगेकरांना नीलम गोरेंनी का बोलू दिले नाही असं म्हटलं। आता कदाचित गोरे आमच्याकडे 5-25 वर्ष राहिले आहेत, 5 वेळा आमच्या पक्षाची आमदारकी त्यांनी भोगलेली आहे, त्यामुळे पण ते असू शकतं की बाबा जुना ऋणानुबंध म्हणून, पण त्याला गुन्हा या सदरात घेऊन निवड राजकीय कुरघोडी करायची म्हणून जर माझ्यावर हक्कभंग आणला जात असेल तर मी माफी मागणार नाही। म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात की तुम्ही माफी मागणार नाहीत? मी माफी मागणार नाही या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे, कारण जर हक्कभंग आणायचाच असता तुम्हाला तर मग संविधानिक पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे। सभापती पद हे संविधानिक पद आहे, परंतु हे संविधानिक पद ज्या संविधानाने निर्माण केले त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशिला ठेवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी किंवा क्रांतिबा ज्योतिबा फुले, कर्वे या सगळ्या लोकांचे अवमान जेव्हा होत होते, जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे नावाचा माणूस अवमान करत होता महापुरुषांचा, त्यावेळेला दरेकर आणि मुनगंटीवार यांनी सभागृहामध्ये भूमिका का मांडली नाही? किंवा जेव्हा ह्या सगळ्या लोकांचे अवमान स्वतः भगतसिंग राज्यपाल करत होते त्यावेळेला राज्यपालांच्या विरोधात एखादा निंदाव्यंजक ठराव मांडला गेला पाहिजे असे सभापती पदावर बसलेली व्यक्ती म्हणून नीलम गोरे यांना का सुचले नाही? म्हणजे मग महापुरुषांचा अपमान हा काहीच नाहीये। नीलम गोरे काय महापुरुषांच्या पण वरच्या आहेत काय? एक गोष्ट अनाहूतपणे आणि स्लिप ऑफ टंग झाली तर तुम्ही त्याला हक्कभंग म्हणता, पण जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करताना हेच भाजपचे आमदार का गप्प बसले होते याची उत्तरं त्यांनी आधी दिली पाहिजेत। राहिला प्रश्न मी हक्कभंग केला किंवा मी मानभंग केला, मला वाटत नाही मी कुठलाही अवमान केलेला आहे। मला सभापती पदाबद्दल प्रचंड आदर आहे, परंतु स्लिप ऑफ टंगचा तुम्ही जर अन्वयार्थ लावणार असाल आणि निव्वळ राजकीय कुरघोडी म्हणून मला झुकवायचा प्रयत्न करत असाल तर मी झुकणार नाही, मी माफी मागणार नाही। काय तुम्हाला मला तुरुंगवास करायचा आहे? सभापती पदाचा आणि त्या अधिकारांचा गैरवापर करत काय मला तुम्हाला अडचणी वाढवायच्या त्या वाढवा, मी तुरुंगवास भोगायला तयार। त्यांच्याकडून सभापती पदाचा गैरवापर केला जातो असं तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणांमध्ये, की तुम्ही ज्या पद्धतीने उदाहरणं सहज स्पष्ट करू शकते आणि सभागृहाने जर मला बाजू मांडायची संधी दिली तर मी ती सभागृहात सुद्धा माझी बाजू मांडेन। माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर तुम्हाला असं वाटतं की सभापती पद हे संविधानिक पद आहे आणि या संविधानिक पदाची गौरव गरिमा राखली पाहिजे, तर हे संविधानिक पद ज्या संविधानाने निर्माण केले त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या राज्याची राष्ट्राची आधारशिला ठेवणारे महापुरुष यांचा अपमान जेव्हा होत होता तेव्हा नीलम गोरेंना हक्कभंग आणण्याचं सुचलं नाही का? तेव्हा नीलम गोरेंनी मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर एखादा निंदाव्यंजक ठराव मांडावा असं का सुचलं नाही? तेव्हा प्रवीण दरेकर किंवा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना का सुचलं? त्यांना राजकीय हेतूने प्रेरित कारवाई करायची आहे असं तुम्हाला वाटतं का संविधानावरच्या पदावर? प्रदीप भैया उघड आहे, साधं गणित आहे भैया। अरे ज्या लोकांना माझ्यावर ईडी लावता येत नाही, CBI लावता येत नाही, क्रिमिनल रेकॉर्ड करता येत नाही, ज्या लोकांनी मला नामोहरम करण्यासाठी माझं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचाही प्रयत्न केले गेले, अगदी माझ्या खाजगी आयुष्यापर्यंत डोकावण्याचा प्रयत्न केला, काहीही कारण नसताना माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचले, मी तरीही गप्प राहिले, मी काही एका चकार शब्दाने बोलले नाही। पण मी कशातच अडकत नाही म्हटल्यावर कुठलं तरी जुजबी थातूर मातूर कारण काढून जर यांना वाटत असेल की यांनी फार मोठा तीर मारला तर नाही,
मी संविधानाचा आदर करणारी आहे, संविधानिक पदांचा सुद्धा आदर करणारी आहे, पण जर माझ्यावर हक्कभंग आणणार असाल तर तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींबद्दलची तुमची भूमिका काय आहे, मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेबद्दलची तुमची भूमिका काय आहे, जे लोक इथल्या महापुरुषांचा आणि संविधान निर्मात्याचा अपमान करतात त्याबद्दलची तुमची भूमिका काय ते स्पष्ट केलं पाहिजे. नीलम गोरेंना कारवाई करण्यासाठी कोण भाग पाडतंय असं तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला काय सांगायचं कोणाबद्दल? नाही, मला नाही वाटत कोणी असं कारवाई करायला भाग पाडतंय का. कारण काय असतं, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. 5 वर्ष त्या आमच्या सोबत होत्या, त्या सभापती पदावर आता आहेत का? ते सभापती पद पण आमच्यामुळे मिळालेलं आहे त्यांना. आमच्याकडे 5 वर्ष होत्या तेव्हा त्यांना सभापती पद मिळालं. त्याच सभापती पदावर असतानाच ह्या भिडेंची वक्तव्य असतील किंवा काय ते तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची वक्तव्य होती, त्यावेळेला नाही सुचलं त्यांना, त्यावेळेला हक्कभंग नाही आणावासा वाटला. रोज उठून ज्या वेळेला माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांवरती नितेश राणे वाटेल ते आरोप करतात त्यावेळेला नाही आणावंसं वाटलं त्यांना हक्कभंग. आमच्या पक्षाच्या सभापती, आमच्या पक्षाच्या आमदार म्हणूनही त्यांना ते करावंसं वाटलं नाही. आत्ताच का करावंसं वाटतं? मला वाटतं नीलमताई, तुम्ही सभापती पदावरच्या व्यक्ती आहात. सभापती पदावरच्या व्यक्तीने अत्यंत निरपेक्ष भावनेने काम करायला हवे. आपल्याकडून मला निरपेक्ष भावनेने काम करणं अपेक्षित आहे. नीलमताईंवरती मध्यंतरी जे आरोप झालेले होते त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की साधा नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता नाही, मात्र त्यांना पक्षानं सगळं काय दिलं असं त्यांच्यावरती टीका करण्यात आली. ते असं म्हणतात की मी त्यांच्यावरती अवलंबून नव्हते आणि मला जे काय उत्तर द्यायचं आहे ते मी साहेबांना दे. साहेबांना उत्तर द्यायचं असतं तर साहेबांना सांगून गेले असत्या ना. त्यामुळे आता त्याला काही बोलण्यात अर्थ नाही. हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे की त्या तिकडे जाताना त्यांच्यासोबत एक कार्यकर्ता सुद्धा गेला नाही. जी माणसं 5 माणसं संघटनेसाठी जोडू शकली नाही अशा माणसांबद्दल बोलून वेळ घालवण्यात अर्थ नाही. तुर्तस माझं साधं म्हणणं आहे, सभापती पद या संविधानिक पदाबद्दल माझ्या मनात आदर आहे, परंतु संविधानिक पद ज्या संविधानाने निर्माण केले त्या संविधानाचा अवमान होताना नीलम गोरे आणि त्यांच्यासाठी म्हणून त्यांचा कैवार घेऊन उठणारे आमदार प्रवीण दरेकर, आमदार मुनगंटीवार यांचा सत्सदविवेक कुठे हरवला होता जेव्हा या राज्यातल्या, या राष्ट्रातल्या आधारशिला असणाऱ्या महापुरुषांचे अवमान होत होते. भाजपनं लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे. ते असं म्हणतात की 350 जागा देशामध्ये जिंकायच्या, त्याची तयारी सुरू झालेली आहे. जानेवारीमध्ये राम मंदिराचं सुद्धा उद्घाटन. काय माहितीये का, भाजपा असं सुद्धा सांगू शकते की आम्ही अमेरिकेच्या सुद्धा सगळ्या जागा जिंकू शकतो. कारण जोपर्यंत त्यांच्या हातात सगळ्या यंत्रणा आहे तोपर्यंत ते अशा पद्धतीचं बोलू शकतात. आमचं साधं म्हणणं आहे की भाजपामध्ये जर एवढी ताकद असेल, एवढा प्रभाव असेल तर महापालिका इलेक्शनसाठी तुम्ही 2 वर्ष का थांबलात? का तुम्ही लावू शकला नाही ते इलेक्शन? का तुम्हाला काश्मीरमध्ये 370 रद्द करूनही अजून इलेक्शन लावता आलं नाही? का तुम्ही अजून पण या सगळ्या गोष्टी करत आहात? तर मला असं वाटतं की जर खरंच त्यांनी काम केले असं वाटत असेल तर त्यांनी एक तरी निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी. उदय सामंत असं म्हणतायत की जे शिवसेनेचे खासदार आहेत डेलकर हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे त्यांची. मोहन डेलकर जे शिवसेनेचे खासदार आहेत UBT पक्षाचे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. ते एक भेट सुद्धा जी आहे ती सकारात्मक झाल्याची माहिती मिळते. उदय सामंत असं म्हणतायत की ठाकरे गटामध्ये कुणीच शिल्लक राहणार नाही. काय आहे, उदय भाऊंचाही तोच प्रॉब्लेम आहे की ही लोक ज्यांच्यासोबत गेलेली आहेत त्यांची किती री ओढावी हे त्यांनाही आता समजत नाही की किती लिमिटपर्यंत असावी. म्हणजे केसरकर सारखा माणूस तर आता कमळावर निवडणूक लढवायला सुद्धा तयार आहे, कारण त्यांना मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे. परंतु उदय भाऊ काही काळजी करू नका, जोपर्यंत माझ्यासारखे कट्टर आणि निष्ठावंत लोक उद्धव साहेब आणि मातोश्रीच्या सोबत आहेत तोपर्यंत शिवसेना उफाळून वर येईल आणि प्रत्येक गद्दाराला आसमान दाखवेल. तर ते असं म्हणतात की आम्ही कायम सत्तेमध्ये राहू. काय असतं माहितीये का, सत्यासाठी राहू की सत्तेसाठी राहू असे 2 प्रश्न आहेत. आम्हाला असं वाटतं की आम्ही कायम सत्यासाठी आहोत. उदय सामंत यांच्यासारखी माणसं ही सत्तेसाठी असतात. सो त्यांच्या त्या सगळ्या कूटनीती, कपटनीती, षडयंत्र, गद्दारी, विश्वासघातकी वृत्ती, सत्ता स्वार्थ आणि स्वकेंद्रीय राजकारण याला शुभेच्छा. मनोज जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम जो आहे तो उद्या संपतोय. सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे असं सुद्धा सांगितलं जाते. मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते असं वाटतं.
यावरती मला वाटतं सभागृहामध्ये आमचे नेते परब साहेबांनी फार विस्तृत भूमिका मांडलेली आहे आणि ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे की जर तुम्हाला ठराविक एका वेळेमध्ये तुम्हाला आरक्षण देणे शक्य नाही हे सगळ्यांना माहिती आहे, तरीसुद्धा तुम्ही मराठा समुदायाला ज्या पद्धतीने खेळवत आहात ते अत्यंत वाईट आहे. काय ती भूमिका स्पष्टपणे घेतली गेली पाहिजे. मी मागेही म्हटलं होतं, आत्ता पुन्हा म्हणते की जर यांची खरंच नियत असेल तर या तिघांनी एकत्रित बसून रेझोल्युशन पास करून केंद्राला का पाठवू नये. कारण 102व्या घटना दुरुस्तीनुसार हा सगळाच्या सगळा अधिकार हा केंद्राकडे आहे आणि त्याच वेळेला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी जी भूमिका सगळेजण घेतात की कुणाचाही अधिकार मारला जाऊ नये असं जे वाटतं, तर त्यासाठी जातनिहाय जनगणनेची त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. शेवटचा प्रश्न, अजित पवार आज पुण्यामध्ये आहेत. पवारांनी बोलताना असं सांगितलं की खरी राष्ट्रवादी ही आमचीच आहे. बारामतीमध्ये सुद्धा योग्य उमेदवार जो आहे तो पुढच्या काळामध्ये दिला जाईल. गडकरींनी जे वक्तव्य केलेलं होतं की आज विचारधारा राहिलेली नाहीये, सत्ता हेच म्हणजे संधी साधू राजकारण हेच आता एक राजकारणाचं केंद्र झालेलं आहे. त्यावरती अजित पवार असं म्हणतात की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. हो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्या भूमिका फक्त नीती की अनीतीच्या बाजूच्या आहेत हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. त्यामुळे काही लोक अगदीच म्हणजे आपल्या वैचारिक अधिष्ठानाशी कायम असतात, काही लोक सोयीस्करवादी असतात. तर मला वाटतं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु राष्ट्रवादीच्या संबंधाने काहीही भूमिका मांडायची असेल तर मला वाटतं की त्यांचे प्रवक्ते आहेत, ते भूमिका मांडू शकतील. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रवक्ता आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही माफी मागणार नाही यावरती ठाम? मी अगदीच ठाम आहे की मी माफी मागणार नाही. माझ्याकडून कुठलाही अपराध झाला नाही आणि मला शिक्षा करायची असेल तर मग ज्यांनी हे सभागृह ज्या संविधानामुळे निर्माण झालं त्या संविधान निर्मात्यांचा अपमान केला त्यांच्यासाठीची शिक्षा काय ते आधी सांगावं. आपण पाहतोय की मी जे वक्तव्य केलेलं होतं ते नकळतपणे झालेलं होतं, मात्र ही चूक नाही, मात्र मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका सुषमा अंधारेंनी घेतल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.